आता म्हटलं अजून एक वेळेस जाऊन आलं तर अजून 50% फरक पडेल. इतकं विचारा निस्ती रडायची, रात्रंदिवस रडत होते मी. डायरेक्ट इथं घेऊन आले, मला धरून आणलं, पकडलं, डायरेक्ट इथपर्यंत घेऊन आले ते. हो खूपच डायरेक्ट, म्हणजे असा फरकच नाही. पहिल्यांदा आल्या तेव्हा तुमची स्थिती कशी होती? मला पहिल्यांदा चालताच येत नव्हतं, म्हणजे मला आहे ना पकडून आणावं लागलं होतं. आणि आता तुम्हाला साधारणपणे किती टक्के आराम? आता 50% पडला होता. मला एकच सांगू इच्छिते की इथे यावे आणि म्हणजे हसत जावे बुवा, असं रडत आले आणि हसत गेले मी. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते की सर्वांनी यावे आणि इथून हसत जावे. नमस्कार ताई. ताई कुठून आलात तुम्ही? आम्ही पाचोऱ्याहून. काय नाव काय तुमचं? माझं नाव मनीषा रवींद्र पाटील. पाटील. तर इकडे येण्याची किती वेळ ताई तुमची? आता ही दुसरी वेळ. पहिल्या वेळेस आले होते त्यावेळेस स्थिती कशी होती तुमची? पहिल्या वेळेस धरून आणलं होतं डायरेक्ट. पकडूनच आणलेलं होतं हो, तुम्हाला? पकडून आणलं होतं. आता स्वतः चालत आलेले आहेत. हो स्वतः चालत. एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के आराम जाणवतात तरी आपल्याला? मला 50-60% मिळालं. 50-60% रिलीफ आहे. हा त्रास किती दिवसापासून होता हा तुम्हाला? त्रास मला 1 महिना झाला होता तरी. एक महिना. महिन्यापासून मला चालताच येत नव्हतं. चालताच येत नव्हतं. नाही. लोअर बॅक खूप पेन करत होती खूपच तुमची, पेन करत होतं. कमरेचा त्रास हो. होता. तर पुष्कळ हॉस्पिटल्स केले असेल 1 महिन्यामध्ये. जळगाव चालता येत वगैरे नव्हतं त्यामुळे. नाही, चालताच नव्हतं येत. तर एका ट्रीटमेंट मध्ये पूर्ण चालणं वगैरे म्हणजे एका ट्रीटमेंट मध्येच फरक पडून गेला मला. फरक पडून गेला. येऊन आनंदी आहात हो, तुम्ही? खूप आनंदी.